नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्याला आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली स्लाइड आपल्याला नेहमी वगैरे सांगत असतो आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनावं लागेल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर वगैरे काही राहत नाही। त्याला आपण एका पद्धतीनं ट्रेडर म्हणू शकतो। खरा इन्व्हेस्टर कमीत कमी एका वर्षापेक्षा जास्त विचार नेहमी करत असतो। आपण इन्व्हेस्टर असाल तर नेहमी बिझनेसला वगैरे स्टडी वगैरे केलं पाहिजे आणि बिझनेसमध्ये आपल्याला पैसा वगैरे चांगला कमायचा असेल तर तो ग्रोथ ओरिएंटेड बिझनेसवर आपले लक्ष वगैरे ठेवावे लागेल। अँड ग्रोथ ओरिएंटेड सेक्टर सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या बिझनेसमध्ये आहे जे की ग्रोथ वगैरे येऊ शकते। तर असे बिझनेस किंवा असे बिझनेस वगैरे हुडकले पाहिजे। तर असे बिझनेस की जे की फ्युचर ओरिएंटेड आहेत, म्हणजे फ्युचर ओरिएंटेड सेक्टरवर ते फोकस वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करतात व त्या सेक्टरमध्ये एंट्री करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत व आपण म्हणू शकतो की त्या पर्टिक्युलरली कंपनी एक चांगली ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी क्रिएट वगैरे करू शकते। हे होईल का नाही तेव्हाच कळेल की कंपनी कोणत्या पद्धतीने बिझनेस वगैरे करत आहे, त्यावर ते अवलंबून असेल। कारण अशा सनरायझिंग सेक्टरमध्ये प्रत्येकजण जाण्यासाठी इच्छुक आहे, त्यामुळे हळूवारपणे इथे कॉम्पिटिशनही वाढत आहे। या सेक्टरमध्ये असे सेक्टर जे आपण गोष्ट करत आहोत की ज्यामध्ये की अनेक सेक्टर आहेत, त्यातील एक पॉप्युलर सेक्टर तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, जे की आपल्याला माहीतच आहे। इलेक्ट्रिक व्हेकल ची आपण गोष्ट केली तर तुम्हाला कधी ना कधी याला ऑब्झर्व केलं असेल। EV सोबत आणखी काही गोष्टी वगैरे पाहू शकतो, त्यासोबत नेहमी या गोष्टी वगैरे चलत असतात। ते आपण आपल्या स्क्रीनवर वगैरे एक EVची इमेज आपण पाहू शकतो। त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसत आहे, गाडी जर दिसत आहे तर त्यासोबत साईडला म्हणजे EV चार्जिंग पॉईंट सुद्धा दिसत आहे, म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे दिसत आहे। EVला मोठं बनायचं असेल तर त्याची व्हॅल्यू तेव्हाच वाढेल जेव्हा की त्यासोबत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सोबत वगैरे असेल। ते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तिथे प्रॉपरली वगैरे व्हायला पाहिजे, कारण की याची गरज आहे। म्हणजे एक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर बी म्हणजे एक पाया आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा असं आपण म्हणू शकतो। कारण अनेक सर्वेमध्ये वगैरे असं दिसून येत आहे की अनेक लोक EVमध्ये यासाठी रस वगैरे दाखवत नाहीत की लॉट ऑफ चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित त्यांना मिळत नाही। म्हणजे आपण असे समजू शकतो की EV गाडी वगैरे घेऊन म्हणजे आल्यानंतर वगैरे त्यांना कळतं की चार्जिंग करण्यासाठी जवळपास इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, जे की लांब आहे खूप। उदाहरणार्थ आपण इलेक्ट्रिक व्हेकल बाय केली व पुन्हा आपल्याला माहीत झालं की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर येथून 50 किलोमीटर दूर आहे, मग ते कसे चालेल, येथे चालणारच नाही त्या गोष्टी। त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलची सेल वगैरे कमी झालेली आपल्याला दिसून येत आहे। अँड सरकारनेही टार्गेट ठेवलं आहे 2030 पर्यंत मार्केटमध्ये जर 100 गाड्या विकल्या जात असतील तर त्यातील 30 गाड्या EVच पाहिजे। पण आता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ती अपूर्तता आहे, म्हणजे जेवढं अवेलेबल व्हायचे तेवढं नाही, म्हणजे कमी आहे। त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल कमी विकले जात आहेत अँड यामुळे आता चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची डिमांड वगैरे वाढण्याची शक्यता वगैरे आहे, ते वाढू शकतं असं दिसत आहे। म्हणून हे सेक्टर उदयास येणारे सेक्टर वगैरे बनू शकतं। तर यामध्ये मोठे मोठे प्लेयर वगैरे काम करत आहेत, आपल्याला माहीतच आहे। टेस्लाची एंट्री भारतामध्ये होणार आहे, ते येणार आहेत। त्याच्यात पुढे म्हणजे टाटा मोटर वगैरे एक चांगली कंपनी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे विकत असते। पण टाटा पॉवर आता तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही बी नंबर 1ची कंपनी वगैरे बनली आहे। तर तसंच ही कंपनी पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आता करत आहे। तर त्यांचा वर्ल्ड बिझनेसही चालत आहे, बट त्यासोबत रिन्युएबल सेगमेंटमध्येही ते चांगले काम सुरू केलं आहे त्यांनी। त्या रिलेटेड सोलर रूफमध्ये काम वगैरे करत आहेत ते व त्या निम्नतला आहे, जे की आपलं चार्जिंग
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे की 2025पर्यंत आधी म्हणलं होतं, त्यांनी आता म्हणतलं आहे 1 लाख EV चार्जिंग स्टेशन 2030पर्यंत ते सेटअप करणार आहेत. हे त्यांचे टार्गेट वगैरे आहे. एवढं मोठं त्यांचं गोल त्यांनी ठेवलं आहे. यासाठी ते अलग अलग पार्टनरशिपसुद्धा करताना दिसत आहेत. रिसेंटली आपण न्यूज पाहिली आहे, पाहायला वगैरे मिळाली आहे. जो एल्डर मोटर सोबत त्यांनी टाटा रिन्युएबलने पार्टनरशिप केली. कोणत्या गोष्टीसाठी तर अगेन टी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला डेव्हलप करण्यासाठी. TMOमध्ये टाटा पॉवर रिन्युएबल विल इन्स्टॉल ऑपरेट अँड मेंटेन फास्ट चार्जर्स अँड त्यासोबत इन्शुरिंग्स हाय अप टाईम अँड रिलायबिलिटीज बिलिटी. म्हणजे आपले चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सॉलिड झाले पाहिजे, तेव्हाच आपल्या EVची आहेत ते विकू शकतात. असे अनेक MOU वगैरे साईन करताना वगैरे दिसत आहेत कंपन्या, अनेक कंपन्या. हे टाटा मोटर रिन्युएबल टाटा पॉवरचीच एक सबसिडरी आहे. टाटा पॉवर ही चांगले काम करताना दिसत आहे आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे चांगलं काम करत आहेत. तर यांना एक जबरदस्त टक्कर वगैरे ABB ग्रुप वगैरे देत आहे. म्हणजे हा इंटरनॅशनल ग्रुप आहे व त्यांची कंपनी ABB इंडिया आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेडसुद्धा आहे. तर ही ABB इंडियाची गोष्ट केली तर ही कंपनी पॉवर इक्विपमेंट रिलेटेड काम वगैरे करते. यांचं मार्केट कॅप ही चांगलं मोठं आहे. म्हणजे मोठी कंपनी 1 लाख करोडच्या जवळपास वगैरे दिसत आहे. म्हणजे त्यापेक्षा चांगलंच दिसत आहे. ही कंपनी काय करते तर ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड वगैरे काम करत असते. काही ठिकाणी त्यांनी बीडसुद्धा सबमिट वगैरे केली आहेत. 4,500 EV चार्जिंग स्टेशन आम्हाला सेटअप करायचे आहेत म्हणून त्यांनी बोली वगैरे लावली आहे, बीड वगैरे लावली आहे. तर त्यानंतर अडानी ग्रुपनेही 8,500 चार्जिंग EV चार्जर्स आपणास सब अर्बन साईडवर जे की मुंबईमध्ये वगैरे सेटअप करताना दिसत आहेत. तसंच अडानी गॅसची गोष्ट केली तर त्यांनी भरपूर मोठे त्यांचे टार्गेट वगैरे ठेवलं आहे. त्यांनी महिंद्रासोबत वगैरे पार्टनरशिप केलेली आपल्याला दिसून येत आहे. तर ते कोणत्या गोष्टीसाठी तर EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये डेव्हलप करण्यासाठी त्याने पार्टनरशिप केलेली दिसत आहे. तसंच JSW एनर्जी JSW ग्रुप हे या रेसमध्ये वगैरे दिसत आहेत. पूर्वी त्याने आपलं MG मोटरसोबत वगैरे पार्टनरशिप केली होती आणि ती आताही आहे. आणि आता JSW ग्रुपने स्वतःची EV गाडी मार्केटमध्ये घेऊन येण्याची गोष्ट वगैरे केली आहे. आपण पाहू शकतो की पार्टनरशिप वगैरे त्याने EV चार्जिंग इन्फ्रा बूस्ट करण्यासाठी केली होती. पण आता ते स्वतःची EV गाडीसुद्धा आणण्याची गोष्ट करत आहेत. आणि त्याचं कन्क्लुजन काय आहे म्हणजे एवढे एक्झाम्पल आपल्यासाठी पुरेसे जे की समजवण्यासाठी आपल्या देशामध्ये आता ग्रोथ वगैरे याचे वगैरे येत आहे. आणि ओव्हरऑल इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी हे चांगलं आहे. बट हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा की येथे चांगले चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सेटअप होईल. अँड यासाठी पाहिले तर EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ते पहिल्यांदा आपल्याला डेव्हलप करणे खूप महत्त्वाचे आहे. ओव्हरऑल इकॉनॉमी ग्रोथसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले आहे. तर ऑटोमॅटिकली EV गाड्या जो आहेत तेही त्याची विक्री वगैरे वाढू शकते. म्हणजेच हे EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर एक सनरायझिंग सेक्टर वगैरे आपल्याला बनताना दिसायला वगैरे मिळत आहे. तर कोणत्या बिझनेस मध्ये जे की फ्युचर ओरिएंटेड आहेत ते बिझनेस किंवा सेक्टर वगैरे पुढे जात आहेत. ते एकटेच पुढे जात आहेत. तो एकच सेक्टर वगैरे पुढे जात नाही तर त्यासोबत आणखी काही बिझनेस वगैरे ग्रो करत असतो किंवा तयार करत असतो. आता EV गाडीसाठी तर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असायला पाहिजे. तर हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करायचे असेल तर त्या रिलेटेड साहजिक आपलं सोलार रिलेटेड इकोसिस्टम वगैरे बनवण्याची गरज आहे किंवा पडणार आहे गरज. जर आपण कोल बेस्ड थर्मल पॉवर रिलेटेड इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असाल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जेवढी पाहिजे तेवढी मिळत नाही. त्यामुळे EVचा पर्पज वगैरे
फुलफिल होऊ शकत नाही. हा हेतू तेव्हाच कंप्लीट होईल की जेव्हा की आपलं विंड पॉवर किंवा सोलर सिस्टम थ्रू इलेक्ट्रिसिटी वगैरे जनरेट वगैरे होईल किंवा तयार होईल व आपण या माध्यमातून वगैरे आपण आपलं पोल्युशनही कंट्रोल वगैरे करू शकतो. हे गोल पूर्ण करण्यासाठी भरपूर वगैरे कालावधी लागणार आहे, खूप कालावधी लागणार आहे. तर आता म्हणजे EV वगैरे येतच आहे. तर त्यासोबत गॅरेजचे बिझनेसही आपल्याला चांगल्या परफॉर्मन्स करताना वगैरे दिसू शकतात. कारण त्यांचे आता आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप होताना दिसू शकतं किंवा ते डेव्हलप वगैरे ते आपोआप वगैरे होतील किंवा व्हायला पाहिजेत. येथे कॉम्पिटिशन वगैरे चांगले आहे. येथे या ठिकाणी चांगलं मोठे प्लेयर वगैरे आहेत. तर या स्पेसमध्ये या मार्केटमध्ये आणखी एक मजबूत प्लेअरने वगैरे एंट्री घेतली, ती म्हणजे हॅवल्स कंपनी. आपल्याला माहीतच असेल या कंपनीची इंट्रोडक्शनची गरज नाही. ही कंपनी स्विच इलेक्ट्रिक इक्विपमेंटमध्ये काम करते. बट आता रिपोर्टमधून सोर्सेसद्वारे न्यूज येत आहे की हॅवल्स एंटर करत आहे, म्हणजे प्लॅन टू एंटर टू इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मार्केटमध्ये, म्हणजेच चार्जिंग मार्केटमध्ये ते प्रवेश करताना वगैरे दिसू शकतात. पुढील 6 महिन्यामध्ये ते येऊ शकतात. यामध्ये या रिलेटेड अनाउन्समेंट होऊ शकते असे रिपोर्टद्वारे बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे असे का होत आहे, तर आता आपल्याला माहीतच आहे टेस्लाने भारतामध्ये एंट्री वगैरे केली आहे. आपल्या मार्केटमध्ये त्यांनी एंट्री केला आहे, जो की मोठा प्लेअर आहे, जी की एलन मस्कची कंपनी आहे. तर एक जबरदस्त लुक्रेटिव्ह सनरायझिंग सेक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे हे बिझनेस करण्यासाठी. आणि या गोष्टी घेऊन आता हॅवल्सही म्हणत आहे की या ऑपॉर्च्युनिटीला ते मिस करणार नाहीत, ही संधी वगैरे ते जाऊ देणार नाहीत आणि येथे चांगल्या पद्धतीने ते पैसा कमवू शकतात. ह्या सर्व बातम्या वगैरे आपल्याला रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत. तर डेफिनेटली हॅवल्स आपल्याला एक डिसेंट कंपनी पाहायला मिळते. या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर 1 लाख करोडच्या जवळपास आहे. यांची इंडस्ट्री पाहिलं तर हे इलेक्ट्रिक इक्विपमेंट, होम अप्लायन्सेसमध्ये वगैरे काम करते. ही कंपनी चांगली काम करते आणि आता त्यासोबत EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही ते जाऊ इच्छितात, म्हणजे त्यामध्येही एंट्री करण्यासाठी ते इच्छुक आहेत. अशा गोष्टी आपल्याला रिपोर्ट थ्रू दिसत आहेत. आणि आता यांचे आपण जर यांचे रिझर्व अँड सरप्लस वगैरे पाहिले तर ते जे की कंटिन्यू वाढत आहेत. तर जे की अगोदर 4200 होते, पुन्हा 5100, पुन्हा 5900 आणि पुन्हा 6500, आता 7300 करोड रुपयाचे आहेत. हे चांगलं त्यांचे रिझर्व दिसत आहेत. आणि आपलं लॉंग टर्म बॉरोविंग जर पाहिली तर तिथं जवळपास 0 दिसत आहे आणि शॉर्ट टर्म बॉरोविंगही आपल्याला 0 वगैरे दिसत आहे. म्हणजे ही कंपनी डेप्ट फ्री वगैरे दिसत आहे. म्हणजे मी आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत आहोत. तर यांचं कॅश टू कॅश इक्विवेलमेंट पाहिलं तर तेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसत आहे. म्हणजे 3000 करोडच्या घरात दिसत आहे. म्हणजे एक कंपनी ही स्ट्रॉंग आहे असं म्हणू शकतो. आणि कंपनी मेनली FMEG मध्ये काम करते. ही FMCG कंपनी नाही, ही FMEG म्हणजेच फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिक गुड्स वगैरे कंपनी वगैरे करत असते. यामध्ये काम मेजर वगैरे करत असते. तर या कंपनी काय बनवत असते, तर ही कंपनी वगैरे wind spectrals of product including industrial and domestic circuit potentials devices, cable and wires, motors, fan, modular switch, home appliances, air condition, electric water heaters, power capacitor, तसेच कंपनी वगैरे लुमिनरीज
फॉर डोमेस्टिक्स कमर्शियल अँड इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन वगैरे बनवत असते कंपनीचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पाहिलं तर जे की लगातार वगैरे रेव्हेन्यू आपल्याला सेल वगैरे वाढताना दिसून येत आहे. नेट प्रॉफिट ही आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढताना आपल्याला दिसत आहे. आता पाहिलं तर 1400 कोटी रुपयेचं वगैरे त्यांचं नेट प्रॉफिट वगैरे दिसत आहे. त्याचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिलं तर तोही चांगला दिसत आहे. म्हणजे प्रमोटरकडे जवळपास आपण 60% होल्डिंग वगैरे दिसत आहे. आपलं FIकडे 23.5% आणि DISकडे 11% आणि गव्हर्नमेंटकडेही यांचे शेअर आहेत आणि पब्लिककडे फक्त 5.5% शेअर वगैरे दिसत आहेत. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.